आणि वाजलेत 1 आणि 1 वाजता आत्ता माझा बघा मांडणी साफ झालेल्या आहेत. 2 केल्या, नवीन पेपर वगैरे टाकले. खूप म्हणजे खूप डेंजर. हे असं टिक्का लावून ठेवतात ना. अरे बाबा ये बघा पुरी टिकडी माझी गायब केली. पण नाही यायचं का तिकडे? नाही नाही लगेच तर यायचंय त्यांना. हे बघा असा ट्रे दिलेला आहे एवढं. तर आले मी जाऊन तिकडं ज्या डॉक्टरांनी म्हणजे लेडीज डॉक्टरांनी बोलवलेलं ना त्यांच्याकडं. तर त्यांनी वाण म्हणून बघा मस्त. हॅलो गुड मॉर्निंग, कसे आहेत सर्व? मस्त राहा. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आता सकाळ झालेले, आज मकर संक्रांती. तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आता साडी नेसायची मला, पण कुठली नेसू काय समजत नाही. आणि थोडं मांडणी पण साफ करते मी, एक 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 एवढं काही नाही काढत संक्रांतीच्या दिवशी. पण आता एक दिवस पण कमी राहिले ना, त्याच्यामुळे थोडी थोडी करायला लागेल साफसफाई. आता डाळ भात झालेला आहे, नित्यांची आंघोळ होऊन त्याला झोपवलेलं आहे. आणि आता गौरांची आंघोळ बाकी आहे, मग झाडू वगैरे सगळंच बाकी आहे. आज थोडंसं लेटच उठले, कारण रात्री नित्यांश म्हणजे झोप प्रॉपर असा मला किती वाजता 1 वाजता झोपले मी त्याला अंगावर घेऊन. आणि मग कसं त्याला ठेवलं, मी ठेवलं की यांनी ठेवलं, आणि मग मी अशी झोपून गेली की मलाच आठवत नाही रात्रीचं. तर आता बेड वगैरे आवरलं आहे. आता मला बाकीचं सगळं आवरायचं आहे. आज तर दुपार माझी जाणार आहे, म्हणून मी ठरवलं आहे की म्हणजे काय करू समजत आहे, मॅक्सीवर साफसफाई करू की साडी लावून साफसफाई करू. आणि आमच्या गाठल्यात आम्ही डॉक्टरकडे जातो ना, तर लेडीज डॉक्टर आहेत त्या, तर त्यांनीसुद्धा इन्व्हिटेशन दिलं आहे की हळदी कुंकूला या म्हणून. तर म्हणजे असं एकदम आपुलकीने बोलवलं एवढं. तर मग यांना बोलले की मी एक फेरी मारून येऊ आपण. मग त्यासाठी सुद्धा एक चांगली साडी नेसायची असा विचार आहे, पण बघूया कसं काय होतंय. म्हणजे आता मला समजतच नाही, मी साडी नेसून काम करू की असं करू. साडी नेसून पण मी करते, असं काय नाही, पण तेच समजत नाही. तर आता बाबा बोललेत की वड्यांचं पीठसुद्धा भिजवा, थोडासा गोड वडे करा. तर गोल भिजत टाकलाय. अजून यांची मच्छी घेतली आहे बाबांनी. बाबा खाणार आहेत आणि ताई खाणार आहेत, आम्ही नाही खाणार संक्रांतीला. आता जो खातोय त्याला थांबवू शकत नाही आपण, म्हणून यांना खायला नाही लावणार. आम्ही बाकीचे कोण नाही खाणार, ताई आणि फक्त बाबा खाणार आहेत वाटतं. नितेशला पण चालू करायची आहे मच्छी. आता उद्याला गुरुवार, माझं तर सोमवार मंगळवार, आजचा बुधवार, परत गुरुवार, असे 4 दिवस भाजीचेच झालेत लगातार. चला आता मी पटापट कामाला सुरुवात करते. आता बडबड करत बसत आहे, करत 11 वाजायला आले. आणि आज सुट्टी आहे नित्यांश गौरांशला, आणि उद्या तर वोटिंग आहे. तर सुट्टी आहे म्हणून जरा आरामशीर चालल्यानं तर मग घाई गडबड झाली असती माझी. पण चला आता जेवढं होईल तेवढं साफसफाई करते. आमच्या रूममधलं फक्त हे 2 कपाटावरची राहिली तीच, तर ती नंतर बघूया कशी करायची तशी, टाईम भेटेल तसं. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता मी मॅक्सीवरच साफसफाई करते. डायरेक्ट साफसफाई झाल्यावरच मी काय बोलतात साडी नेसेल. आणि आता इथं मांडणी साफ करायला घेतले आहेत मी, आणि या मांडणीला निघत नाहीत, त्याच्यामुळं पहिल्यांदा मी काय करायची, फक्त पुसून काढायची. पण आज विचार केला की जरा घासूसुद्धा दे, म्हणजे घासल्यावर जरा कसं म्हणजे चमकतील. तर इकडची सुद्धा मांडण साफ केली आणि त्याच्या साईडची एक साफ केली. तर एकदा लागलो की होऊन जातो, आणि सुट्टी गौरांशला त्याच्यामध्ये होऊन जातात. आता अजून 3 आहेत, एक लाकडाची, एक ती छोटीचं काय नाही, लाकडाची काय, त्याच्यावर कसं ग्लास वगैरे खूप आहेत, ते धुवायची घासायची. परत इकडची एक मांडण आहे. तर अजून 3 मांडणी आहेत. परत स्टाईल वगैरे सगळं पुसायचं सगळंच बाकी आहे आमचं. ते हॉलमधलं आता थोडं करायला लागेल. म्हणजे आता हे दिवस राहिले, 25 तारखेला साखरपुडा आहे. तर भाऊंच्या साखरपुड्याची तारीख तुम्हाला समजलीच असेल. तर बघूया मस्तपैकी कसं होते साखरपुडा ते. तर त्याचीच थोडीफार साफसफाई चालली आहे. माळा साफ झाल्यानंतर हे जरा स्वच्छ राहील. एवढी घाण झालेली ना काय सांगायला नको. तर आता इकडचं सगळं घासून घेते.
आणि पुसूनसुद्धा घेतलं. मग दुसरीकडचं म्हणजे भिंती वगैरे पुसायच्या आणि भिंतींना कलर मारायचा तर साखरपुड्याला नाही लग्नामध्ये, कारण आत्ता मारला तर गौरांश पुरा काही ना काही लिहून ठेवेल, त्याच्यामुळं आत्ता नाही मारायचं आहे, डायरेक्ट लग्नामध्ये मारायचं आहे. आणि वाजलेत 1 आणि 1 वाजता आत्ता माझा बघा मांडणी साफ झालेल्या आहेत, 2 केल्या, नवीन पेपर वगैरे टाकले. खूप म्हणजे खूप डेंजर घाण झालेलं, सगळं घासलेत. ताटं इकडच्या तर ती लावायच्यात, 2 झाल्यात आत्ताशी. हे असं टिक्का लावून ठेवतात ना. अरे बाबा ये बघा पुरी टिकडी माझी गायब केली. पण नाही यायचं का तिकडे? नाही लगेच तर यायचंय त्याला. बोलतो मला पण दाखव बघ. गोंडू आहे तो माझा, शाना बाबू आहे तो. हा कसा ऐकते बघतोय बघ कसा. काय बोलते? खवा करवा बघतोय तू लावले ते कसं लावलंय. आणि छान वाण दिले आमच्या बाजूच्या आहेत ना, मला असे कसं छान दिसतात. यांना एक विचारायचं बोललं ना तर काय नाही. खरं बोललं की तुला. हे बघा असा ट्रे दिलेला आहे, एवढं छान देतात ना त्या. दरवर्षी 1 वर्षी लाईट दिलेली, गेल्या वर्षी डब्बा, यावर्षी असं हे ट्रे आहे, मस्त आहे. पाणी वगैरे घेऊन जायला एकदम भारी. आणि काय वाण भेटले बघा मला, खूप मस्त वाण असतात त्यांच्याकडं. आता मी जेवते, पालक पनीर बनवलेलं आहे मी. ओठा वगैरे साफ केलाय, ते घाटल्यात डॉक्टर आहेत त्यांनी बोलवलं आहे, तर मग त्यांच्याकडं जायचं आहे. जाऊन येतो आम्ही लगेच, म्हणून मी फटाफट कामं केली. आईनं भाकरी बनवली, चपाती बनवली. व्लॉग काहीच घेतलेला नाही मी, काहीच नाही आज व्लॉग घेतला. पालक पनीर झालेलं आहे. आता मी जेवते फटाफट आणि मग निघू. कपडे आल्यावर टाकेल मी. बाकीचं बघू आता. जेवायचे तर गौरव जेवला, हे जेवले. हा हे बघ काय दिलं वाण, असं ट्रे आहे, पाणी वगैरे घेऊन जायचं. मस्त आहे ना. कोण आलं का? हा मग आले मी जाऊन. आता कोण आलं? तर चला मंडळी आता जायचं दुसरीकडं. आणि नित्यांशला झोपवायला घेतलाय. नित्यांशला आता आत्या झोपवेल तिची. आम्ही पटकन जाऊन येतो, मग कपडे वगैरे टाकायचे. दुसरीकडं पण जाऊन आले मी पटकन. चलो तर आले मी जाऊन तिकडं ज्या डॉक्टरांनी म्हणजे लेडीज डॉक्टरांनी बोलवलेलं ना त्यांच्याकडं. तर त्यांनी वाण म्हणून बघा मस्त अशी पिशवी दिली. परत त्या पिशवीमध्ये छोटी पर्स आहे, परत अजून हे आहे असं दिले. आणि त्याच्यात एक सिक्का आहे, फूल तिरगुल. खूप छान वाटलं. आणि पहिल्याच वर्षी असं बोलवलेलं मला, त्याच्यामुळं गेलो, बोललं जाऊ दे. 9:15 वाजले, जेवले मी आत्ताच. आणि दीपालीच्या घरची सुद्धा आलेलं, म्हणजे वहिनी आणि दादा तिलगुल घेऊन. मग आम्ही पण इथंच दिले. तर असं सिक्का दिलेला आहे, असं काहीसं वाण भेटलेलं आहे. खूप मस्त आज वाण चांगलं भेटलं का बायका खुश. तर असं काहीचं भेटलं आहे, युजफुल आहे ते सुद्धा माझ्यासाठी. मस्त फूल आहे. आणि तिरगुलाने त्यांना आत्ता झोपवलं, जस्ट झोपला. ती लोकंसुद्धा गेली. मी जेवली. आता भांड्यांचा पसारा आहे, कपड्यांचा पसारा आहे, साडी वगैरे आता मॅक्सीवर येते आणि मग कामाला सुरुवात करते. आणि वाजले 11:30. आत्ताची माझी भांडी घासून झाली. एवढं टाइमपास झालाय ना. आणि ही लोक आत्ता जेवली, त्याच्यामुळं माझा सगळा टाइम गेला. तर ओटा वगैरे पुसला तर याला भरवते. आणि गाणी आहे का गाणी? तू आईशी का नाही बोलला? आईशी का नाही बोलला तू आईशी का नाही बोलला? आवाज देत होती ना तुला? डुग्गू डुग्गू आवाज देत होती ना? का बोलला नाही तू? उद्या बोलायचं. हा उद्या आईची बोला.
हा याच्यात कसं हॅ हॅ करतोय कशा करताय नित्यांश दिसतोय याच्यात दिसतोय नित्यांश हा शंदरी बाबडी शंदरी बाबडी शंदरी बाबडी शंदरी बाबडी रात्री काढते कशी चला खाऊ खाऊन झोपायचा आवाज बघ कसं झालं रोज रोज 12:30-1 वाजता झोपायला काय खरं नाही झोपायचं चला ब्लॉग इथं सेंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गाणी बोलताय थांबा नाही त्यांनी